विविध भारती पुणे ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिका आणि नाना पालकर स्मृती समिती यांनी संयुक्तपणे ठाणे पूर्वमधील कोपरी इथं नानासाहेब धर्माधिकारी आरोग्य केंद्रात 10 खाटांचं डायलिसिस केंद्र सुरू केलं आहे. या केंद्रात रुग्णांवर फक्त 350 रुपयात उपचार करण्यात येतील, तर गरीब रुग्णांवर किंवा ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा पेशंट्सना राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेनुसार डायलिसिसचे उपचार विनामूल्य केले जातील. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबईत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचं आगमन होत आहे. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी दिली आहे. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 14 ऑगस्ट रोजी विशेष बैठक झाली. या बैठकीत देण्यात आलेले निर्देश तसंच शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व बाबींचं पालन करून आपल्या पर्यावरणाची काळजी घेत पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. तसंच जलप्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनासाठी आपल्या जवळच्या कृत्रिम तलावांचा वापर करावा, असं आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 ऑगस्टच्या रात्री सीमाशुल्क विभागाकडून 482 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आलं. याची किंमत अंदाजे 4,83,00,000 रुपये असून केनियाच्या एका महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं पुण्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहेत. 6व्या फेरीअखेर 6 गुणांसह महाराष्ट्राचा श्रेयान सोमय्या आघाडीवर आहे. वैभव बोरसे आणि कर्नाटकचा आदित्य साहू 5.5 गुणांनी दुसऱ्या स्थानावर आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.